स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. कोणाचा फोन आहे? हो नैना कोण आहे? अगं ती एक आर्टिस्ट आहे ग, नवीन आर्टिस्ट आहे. दे मी बोलतो तिची. नाही मी बोलते, थांब जरा. अगं हे बघ, मी जर बोलले ना तर तुझी बोलती बंद होईल. फोन ठेव. ठेव फोन म्हणते ना. ही पद्धत आहे का पल्लवी तुझी बोलायची दुसऱ्यांची? ही तुझी सगळी कारस्थानं मी बाहेर काढणार एक दिवस समीर. कारस्थानं? मग मुलींना नादी लावताच ही लफडी नाहीये तर दुसरं काय आहे? कधी अक्कल येणार कोणास ठाऊक. आय सी. म्हणजे आईच्या आजाराच्या नावाखाली अवंतिका शशांकची सिंपथी मिळवणार. शशांक इज अन ॲब्सोल्यूट इमोशनल फूल. म्हणजे तो तिच्या अश्रूंच्यात पूर्णपणे विरघळून जाणार. काही म्हणा, या बाईला मानलं पाहिजे. म्हणजे ती पोचलेली दिसते. पूनम, अवंतिका नोज एक्झॅक्टली हाऊ टू मॅनिप्युलेट मेन, रिच मेन. ऑफकोर्स रिचा. अगं असणारच. त्याशिवाय का सौरभ जहागीरदार सगळ्या श्रीमंत नवऱ्याला गटवून त्याला पुन्हा सोडण्याचं तिनं धाडस दाखवलं. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा यु नो रिचा, आय थिंक सौरभ स्टिल वॉन्ट्स टू पॅच अप विथ हर. Saurabh is still really involved in Avantika. Really? Fantastic. This is a great piece of information. पूनम, या इन्फॉर्मेशनचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे बघ की ॲज सौरभ इज टू अवंतिका, शशांक is to Richa. perfect.
वाटत नाही का? पाय दुखतायत का? मी चेपून देऊ का? अहो मला जरा थोडं पाणी देतं का प्यायला? सुलभा माझं ऐकशील का? पाणी जरा कमी पीत जा. तुला पथ्य पाळावंच लागणार आहे. पुढल्या आठवड्यापासून तुला डायलिसिसला जावं लागणार आहे. म्हणजे काय? अहो डॉक्टरांनी गोळ्या इंजेक्शन दिली आहेत ना, आता हे काय आणखी नवीन? तू शांतपणे ऐकशील, डिस्टर्ब होणार नाहीस. मला वाटलंच तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी. बोला, ऐकते मी. नाही, मी मुद्दामच हॉस्पिटलमध्ये बोललो नाही. हे बघ सुलभा, तुझ्या दोन्ही किडनीज काम करत नाही आहेत. हे बघ, हा आजार कोणालाही होऊ शकतो आणि त्याच्यावर खूप उपाय सुद्धा आहेत. आता आठवड्याभराच्या ट्रीटमेंट नंतर डॉक्टर डायलिसिस सांगतील. तुझ्या मनाची तयारी हवी. खूप त्रास होतो का हो त्याचा? आणि खर्च किती येतो त्याचा? आधीच हॉस्पिटलचं बिल किती झालंय आणि ना डॉक्टरांच्या सगळ्या टेस्टचा अगदी कंटाळा आलाय हो मला. हे बघ, तू खर्चाची काळजी करू नकोस. पैशाची व्यवस्था झाली आहे. फक्त प्रश्न आहे तो त्रासाचा. आणि दुर्दैवाने तो कोणीच शेअर करू शकणार नाही. नाही, मी सतत तुझ्या बरोबर आहे, पण तू मनातून स्ट्रॉंग होणं खूप आवश्यक आहे सुलभा. तुम्ही नका हो माझी काळजी करू. मी सगळं सहन करेन. पण एक सांगू, माझ्यापासून काही लपवून ठेवू नका. मला नक्की काय झाले आणि ते कितपत सिरियस आहे हे मला अगदी खरं खरं सांगा. माझा ना परमेश्वरानंतर फक्त तुमच्यावर विश्वास आहे. तो विश्वासच मला जगायला धीर दे. झोप परत. मी आहे, तू झोप. असावरी माझ्या मनात ना एक गोष्ट आहे. अनिश आला ना की आपण सत्यनारायणाची एक पूजा घालूया. अगं तुमचं लग्न झाल्यापासून घरात सत्यनारायण झाला नाही. चालेल की? जय, हॅलो. न कळवताच आलो. अरे इट्स ओके, इट्स परफेक्टली ओके. ये ना, ये आत ये. या आत या. बस. जय, या ममा माझ्या सासूबाई अनिशची आई. नमस्कार. आणि ममा हा जय, प्राजक्ताचा नवरा. हो, बसा बसा. हा, मी तुमच्यासाठी काहीतरी चहा कॉफी घेऊन येते. ओके. सॉरी, असं न कळवताच तुझ्या सासरी यायला नको होतं मला, पण माझा नाईलाज झाला. मला जरा तुझ्याशी बोलायचंय. प्राजक्ता तुला काही बोलली? हो, म्हणजे तू आलायस हे सांगितलं तिने मला. हा, एक प्रोजेक्ट होतं, त्यासाठीच कंपनीने मला पाठवलं. म्हणलं काम झाल्यानंतर प्राजूला भेटता येईल. ती तिकडून अशी तडकाफडकी निघून आलेली. सेपरेशनचा काळ पूर्ण होत आलाय. असं वरी गोष्टी पूर्ण हाताबाहेर जायच्या आधी सगळ्याचा पूर्ण पॉझिटिव्हली विचार करावा, म्हणून खरं तर मी इथं आलोय. पॉझिटिव्हली विचार म्हणजे नेमकं काय करायचंय तुला? मला प्राजक्ताचं मन वळून तिला तिकडे न्यायचंय पुन्हा. अगं, घर ही काय गमतीची गोष्ट आहे का? मनात आलं मांडलं, मनात आलं मोडलं. मला मान्य आहे माझ्या हातून चुका झाल्या,
तिच्या अपेक्षांना पुरा नाही पडू शकलो मी. ती तिकडे एकटी पडलेली, यातूनच सगळं उद्भवलं. बट आय एम रेडी टू मेक इट अप टू हर. हे सगळं तू बोललायस तिला? हो बोललो, पण ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. कदाचित तुझं येणं हाच एक मोठा शॉक असेल तिच्यासाठी. गिव्ह अस सम टाइम टू सेटल. हां, म्हणूनच तिला डिनरला बोलवले परवा मी. चांगलं केलंस, खरंच चांगलं केलंस. दोघांची मनं मोकळी होतील आता. पण एक सांगते तुला, प्राजक्ता माझी बहीण आहे, ती कशी आहे मला चांगलं माहिती आहे. तेव्हा तिच्याशी बोलताना जरा सावधपणानेच, टॅक्टफुली बोल. या, डोंट वरी अँड विश मी लक. आसावरी बेटा आले. अगं जुई काय करतेस? अगं तुझी हेअरस्टाईल करते. आता हेअरस्टाईल दाखवायला कुठं जाणार आहे मी? ते बघ अण्णा आले, त्यांना दाखव. अण्णा अण्णा माझी हेअरस्टाईल बघ ना कशी झाली आहे. अरे वा. तू ना अशी लबाड झाली आहेस बघ. चांगले 2 धपाटे द्यायला पाहिजे. अण्णा तुम्ही आता कुठे जाऊन आलात? मी तुझ्या डॅडीच्या साईटवर गेलो होतो. साईटवर? त्याने एक शाळा बांधली आहे ना नवीन अनाथ मुलांसाठी, ती बघायला गेलो होतो. अनाथ म्हणजे? अनाथ म्हणजे ऑर्फन. अगं म्हणजे ज्यांना आई बाबा नसतात ना, अशी मुलं. ओ बाई, शशांकनं बांधलेली शाळेची इमारत बघितली आणि जुने दिवस आठवले. माधुकरी मागून शाळेत जायचो मी. कधीही कुणी सांगितलेली 4 कामं करून शाळेत जायला उशीर व्हायचा. मग अर्धमुर्ध जे काही कानावर पडेल ते मन लावून शिकायचं. पण त्यावेळी सारखं वाटायचं की आपणही शिक्षकच झालं पाहिजे आणि गोरगरिबांच्या मुलांना शिकवलं पाहिजे. पुढं नशिबानं साथ दिली, झालो शिक्षक. पण पुढे जाऊन ही सारखं मनात यायचं की आपल्या मुलांनी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर शशांकचा स्वभाव वेगळा. कधी मन मोकळं काही बोललाच नाही तो. आणि आपण तरी किती आपले विचार त्याच्यावर लादायचे, म्हणून गप्प बसायचो. पण नाही, आज त्यानं बांधलेली शाळेची इमारत बघितली आणि मन भरून आलं. वाटलं की आपलंच रक्त या मुलांच्या धमन्यातून वाहतंय. जीव निवला माझा. माई, खरं तर हे काही फार मोठं काम नाहीये. पैसाही फारसा मिळाला नसेल, पण या कामाच्या निमित्तानं ज्ञानदानासारख्या कामामध्ये त्याचा हातभार लागला. फार बरं वाटलं. सलील, पोचलास तू? मॅडम, एक काम होतं. बोला. हा चेक. चेक? हो, तुमच्या ॲडव्हान्स सॅलरीचा. का पण? नाही, शशांक सर म्हणाले मॅडमच्या घरी आजारपण चाललंय, तेव्हा त्यांना ॲडव्हान्स सॅलरी द्या. त्याचा हा चेक. भादरे, थँक्स.
नवरा, राजूचा नवरा? म्हणजे एक्स हजबंड. ते कळलं का मला, पण तो अमेरिकेहून अचानक कसं काय आला? सध्या काहीतरी कामासाठी इथे आलाय म्हणे. प्राजक्ताला भेटावं असं वाटलं म्हणाला. ऍक्च्युली अनिश, ही वॉन्ट्स टू गेट बॅक विथ प्राजक्ता. पण मग भेटला का तो तिला? हो, भेट झाली दोघांची, पण प्राजक्ताच्या मनात असं काही दिसत नाहीये. ऍक्च्युली अनिश, मला जयची बाजू आज पहिल्यांदाच कळली. त्यावेळेला प्राजक्ता इतकी तडकाफडकी निघून आली होती अमेरिकेतून. त्या दोघांमध्ये नक्की काय झालं मला आजतागायत कळलं नाहीये. आता तरी शहाणी हो म्हणावं तिला. खरंच अनिश, त्या दोघांचं पुन्हा सुरळीत झालं तर किती बरं होईल ना. खरंच ग. हाय. हॅलो. कुठे घरी चाललीस? चल सोडतो. नाही नको थँक्स. अगं चल ग, सोडतो. नको म्हणलं ना मी तुला नीरज. नेहा, अशी कटली का वागतेस? मला उशीर होतो. नेहा प्लीज, काय झालं? अशी अनोळखी का वागतेस? फार ओळख झाली ना की मग त्याचा त्रास होतो हे कळून चुकलंय मला. मार खूप रागवलीस का? अनोळखी लोकांवरती रागवण्याचा चाइल्डिशपणा मी पुन्हा नाही करणार आहे. नेहा, तू आता मला गिल्टी फिलिंग देतेस. ओके, ज्याने काही अपराधच केला नाहीये त्याला गिल्टी वाटण्यासारखं काय आहे? नेहा, आय नो आय हर्ट यू, पण वी कॅन स्टिल बी गुड फ्रेंड्स यार. आय मीन वी आर. थँक्स अ लॉट फॉर युअर जनरस ऑफर. पण तुझी नुसती मैत्री आता मला पेलवेल की नाही ते माहित नाही. अवी, ए अवी. काय झालं गाई? थोडं पाणी देतेस का ग? डॉक्टरनी पाणी कमी प्यायला सांगितलं ना. तुला गोळी देऊ का मी? नको ग बाई, त्या लिमलेटच्या गोळ्या खाऊन खाऊन ना तोंड अगदी कडू झालंय माझं. काय करतेस तू? बस की थोडा वेळ. अगं मी स्वयंपाक. काळजीच वाटते ग मला. उद्या माझं काही बरं वाईट झालं तर? काहीही होणार नाहीये. पटकन ऑपरेशन होईल आणि झटकन बरी होशील बघ. ऑपरेशन झालं तरी ते नीट व्हायला हवं ग. आणि आता पूर्वीसारखी धावपळ नाही झेपणार. आणि काही कमी जास्त झालं ना तर बिछाण्यावर पडून राहावं लागेल. दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल ग. तसं काही होणार नाही आणि आम्ही आहोत ना अगं. मला नाही आवडत ग असं परावलंबी जीणं. आई, असा का विचार करतेस तू? हे बघ, सगळं नीट होणार आहे. तू पूर्वीसारखी टुणटुणीत होणार आहेस. आणि धावपळीचं म्हणशील तर पहिल्यापासून करतेच ना धावपळ तू. आता थोडा आराम कर. अगं आराम करणं माझ्या स्वभावातच नाहीये ग. मला अजिबात सुधारणार नाही असं पडून पडून राहणं. उगीच दुसऱ्याला मात्र त्रास त्याचा. काहीही त्रास होत नाहीये कुणाला. तू असले विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. डॉक्टरनी काय सांगितलं माहितीये ना? हायपर टेन्शनमुळे होतं हे सगळं. मला तर कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं असा काहीतरी आजार होईल मला. आई, तू आमच्या प्रत्येक संकटात आमच्या मागे ठामपणे उभी राहिलीस. नेहमी आम्हाला धीर दिलायस. मग आता का अशी खचून जातेस? हिम्मत धर. हे बघ, विलपावर असली ना तर माणूस कोणत्याही रोगाला पळू शकतो. आणि हा रोग तर काय अगं, तुला नुसता पाहून पळून जाणार. अवी, आता कशी हसली. चल, मी स्वयंपाक करायला जाऊ. तू झोपतेस आता? हो.